चला लीला, तुमची पाळी आता करा. अरे सोडवली पण. छान. छान छान. झालं आता आपलं. हो चल. थांबा थांबा. अभिराम, ह्या विधी झाल्यानंतर उखाणा घ्यायचा असतो. नवरा बायकोने एकमेकांचं नाव घ्यायचं असतं, त्याशिवाय पाटावरनं उठता येत नाही. आजी बरोबर आहे. नाव हो, येतोयस ना तू नाव. हे बघ, तुला जर नाव येत नसेल ना तर मग मी सांगू का? थांब, मी तुला सुचवते. इनफ. आई आई प्लीज, आता माझा पेशन्स ट्राय करू नका प्लीज. ते असं कसं चालेल? हरकत नाही. तुम्ही नंतर नाव घ्या. आधी आमची लीला नाव घेईल. हा लीला, घे नाव घे. थांब जरा, मला सुचू दे. थांब. अहो काकू, त्यात काय एवढं? अख्ख्या शहराला माहिती आहे यांचं नाव एजे. हे तर मी पण घेऊ शकतो, एजे. हा, आलंय आलंय आलंय. थांब. कालपर्यंत माझ्या मागे मागे फिरणारी माझी लेक जेव्हा अचानक सासरी जायला निघते ना, तर बापाला काय वाटतं ना, मी नाही सांगू शकत बाळा तुला. प्रत्येक बापाच्या आयुष्यात हा क्षण येतोच. पण बाळ, सारं जग जरी म्हणत असलं ना तरी माझा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. हे लग्न ज्या परिस्थितीत घडलंय ना, त्या परिस्थितीमुळे एजींच्या घरात रुळायला तुला थोडा वेळ लागेल बाळा. तुझ्या मनात असलं काय नसलं काय ना तरी तुला समोरच्याच्या कलेने घ्यावं लागेल. समोरच्याला तू मनापासून स्वीकार बाळ. मनात ना कुठली अडी ठेवू नकोस. एजेन खूप चांगले आहेत, खूप समजूतदार आहेत, मन मिळावं आहेत. बाळानं आतापर्यंत तू मोहितेंच्या घरची मुलगी होतीस, पण आता जहागीरदारांच्या घरची सून होणार आहेस. तेव्हा एजे आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची काळजी घे. त्यांना कुठल्याही प्रकारचा बाळा त्रास होता कामा नये. आणि मला माहितीये बाळा, हे सगळं व्यवस्थित पार पाडशील. आज तुझ्या आईची मनाला खूप आठवण येते. तुझ्या लग्नाची आम्ही दोघांनी ना खूप खूप स्वप्न रंगवली होती. ती आशीर्वाद द्यायला इथे नाही. माझे आशीर्वाद मला सदैव तुझ्या पाठीशी आहे.
सुखाने संसार कर बाळ.